नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे। आज आपण दह्यामध्ये कोशिंबीर बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक काकडी घेतली आहे, एक गाजर घेतला आहे, एक बीट आहे, एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे। तुम्हाला हे सर्व साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि त्याच्यासाठी एक इथे मी मिरची घेतली आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे। चला तर मग आपण हे सर्व आता स्वच्छ धुवून घेऊयात आणि यावरची साल काढून आपण हे कट करून घेऊयात। आता आपण हे सर्व यामधून चॉप करून घेणार आहोत। तुम्ही हे सर्व साहित्य सुरीने सुद्धा कट करू शकता। सुरुवातीला आपण गाजर आणि बीट हे अगोदर कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण काकडी, कांदा आणि टोमॅटो कट करणार आहोत। काकडी, टोमॅटो, कांदामध्ये गाजर आणि बीट घालू नका। सुरुवातीला हेच अगोदर गाजर आणि बीटच कट करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता गाजर आणि बीट आपलं कट करून झालं आहे। हे आता आपण सर्वप्रथम काढून घेऊयात। आता आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी ही कट करून घेणार आहोत। ते तुम्ही पाहू शकता कांदा, काकडी आणि टोमॅटो हे कट करून झालं आहे। यामध्ये आपण आता दही घालणार आहोत। या वाटीप्रमाणे मी मोजून घेतले आहेत। 2 वाटी हे सर्व साहित्य झालं आहे। यातील आपण अर्धी वाटी दही घालून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण वाटी सुद्धा दही घालू शकता, पण इथे मी प्रमाण सांगायचं आहे म्हणून 2 वाटी हे सर्व साहित्य चॉप करून झाल्यानंतर 2 वाटी साहित्य झालं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी दही घालत आहे। एक चमचा मी यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालत आहे। अर्धा टीस्पून मी इथे मीठ घालत आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। इथे आपण दही घेतला आहे, त्यामुळे यामध्ये मी 1 टीस्पून साखर घालत आहे। साखर ऑप्शन म्हणून आहे, तुम्ही साखर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात।